ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागा, राष्ट्रवादीला 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येते। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे। जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। ठाकरे बंधू यांची युती त्यानंतर आता राष्ट्रवादीला केवळ या ठिकाणी मुंबईत 16 जागा देण्यात आल्याची माहिती समोर येते। 16 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय ठाकरे बंधू यांची युती झाल्यानंतर आता या ठिकाणी जागा वाटपासंदर्भात बैठका होत आहेत। राष्ट्रवादीला मुंबईमध्ये केवळ 16 जागा देण्यात आल्याची माहिती आहे। नीलम, नक्कीच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा असणार आहे। एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाची चर्चा या अद्यापही सुरू आहे। ठाकरे बंधूंनी जरी युती जाहीर केली असली तरी ठाकरे बंधूंमध्ये काही जागांवरती अनबन पाहायला मिळते। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरे बंधूंच्या कोट्यातून काही जागा जाणार आहेत। त्यामध्ये 16 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार असल्याची माहिती आहे। एकूण या संदर्भात चर्चा जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची जी बैठक झाली होती मातोश्रीवरती तेव्हा झाली आहे। त्या संदर्भात प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे। मात्र 25-27 जागांचा दावा हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। एकूणच मुंबईमध्ये खरं तर 4 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सिटिंग नगरसेवक होते आणि इतर काही जागांची मागणी सुद्धा आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नक्की काय महत्त्वाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आज बैठक होण्याची एक शक्यता आहे आणि आज यावर जवळपास शेवटची बैठक होऊन तोडगा निघण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवण्यात येते। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।